श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? आज एक विषय झाला माझ्या बाबतीत, तो आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय झालं असं ओळखा बरं. आज माझी की नाही एक खूप मौल्यवान वस्तू हरवली. ही तुमच्याकडं पण आहे, तुमच्या बाबतीत पण असं कधीतरी झालं असं. पण ओळखा आता माझी कोणती वस्तू हरवली. सकाळी उठले, चहा घेतला, मग ब्रश केला. पहिला चहा असतो आंघोळीच्या आधी. मग पूजा वगैरे सगळं झालं. मग दुसरा चहा असतो. दुसऱ्या चहाबरोबर मग काहीतरी बिस्किट किंवा काहीतरी नाश्ता, म्हणजे पोहे उपीट किंवा चहा चपाती. मी चपातीच म्हणते हां, चपातीला मी चपातीच म्हणते. मी काय पोळी बिळी म्हणत नाही. चहा आणि चपाती खात असते मी. बघा तुम्ही खाऊन, खूप छान लागते चहा आणि चपाती. आणि त्यात जर गुळाचा चहा असेल तर मग काय विचारायलाच नाही, एकच नंबर. आणि झालं, मी माझ्या वस्तूला सापडायला सुरुवात केली. कुठं सापडली नाही ती. सगळं घर शोधलं, पूजा केली, तिथं पाहिली, तिथं पण नाही. झाडांना पाणी घातलं, तिथं पण नाही. जिथं फिरायला गेले होते तिथं जाऊन आले, तिथं पण ती वस्तू नाही माझी. मला काही माझ्या मैत्रिणी परत भेटल्या, का गं तू परत आली? पण मी काही त्यांना सांगितलंच नाही. नंतर मग घरी आले, माझ्या सुनेला विचारलं, माझी अशी वस्तू हरवली, सापडली का? ती काहीच बोलली नाही, हसली आणि थोडी बाजूला झाली. मी म्हटली, ही हसली का? ठीक आहे म्हटलं, हसली असं. नंतर मी आरशाजवळ गेली. ती आरशाच्या तिथे एक कपाट आहे. म्हटलं तिथं जाऊन बघावं. पाहते तर काय, अहो हा माझा चष्मा, हा इथं होता डोक्यावरती, आणि मी सगळं घर शोधलं, हा माझा चष्मा सापडत असतो. असं तुमच्या बाबतीत पण झालं असेल ना, कारण तो चष्मा डोक्यावर आणि सगळीकडे शोधते मी. अशी ती गंमत झाली माझ्या बाबतीत. तुमच्या बाबतीत सुद्धा हे असं होतं असेल. चष्मा म्हणजे आज आपले 2 डोळे, हे 2 डोळे आणि हे 2 डोळे, असा हा चष्मा माझा सकाळपासून हरवला. त्यामुळे मी पूर्ण बेचैन झाली होती. मला काही तो सापडत नव्हता. पण त्याच्या आधी माझ्या सुनेने मस्तपैकी ही दोरी आणलेली होती चष्म्याला लावण्यासाठी. बघा किती हुशारी माझी सुने. हां, म्हणजे तो असा चष्मा घातला आणि ती दोरी अशी मागं टाकली की तो चष्मा काय कुठं जाणार नाही, तो असा इथंच येणार आपल्या गळ्यात. म्हणजे आता काय माझा चष्मा हरवणार नाही. तेच मला आज तुम्हाला सांगायचं होतं. माझी ही वस्तू हरवल्यामुळं मी पूर्ण बेचैन झाले होते. बाकी काही नाही, की तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून असं वाटलं. ते म्हणतात ना, काखत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालं माझ्या बाबतीत. चष्मा कुठं तर वरती, आणि अख्ख्या गावाला वळसा, अख्खं घर बघितलं, सगळं पाहिलं, पण माझा चष्मा सापडला नाही. चष्मा कुठं तर माझ्या डोक्यावरती. बरोबर म्हण मला लागू झाली, काखीत कळसा आणि गावाला वळसा. आजचा व्हिडिओ कसा वाटला? छोटासाच झालेला आहे. कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. तुमच्या बाबतीत झालं का नाही हे पण सांगा. आणि कसं झालं, कशा प्रकारे तुम्हाला तुमचा चष्मा सापडला हे पण मला सांगा. धन्यवाद.